विधिमंडळ परिसरामध्ये आज भास्कर जाधव आणि सुरेश धस यांची भेट झाली आणि या दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या। विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदी जी निवड आहे ती जवळपास निश्चित मानली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरेश धस आणि भास्कर जाधव यांची आज विधिमंडळाच्या परिसरात या दोन्ही नेत्यांची भेट झाली। गळाभेट घेत त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। नाही त्यांनी नागपूरमध्ये बोलले ना, ते नागपूरमध्ये राज्यपाल होते कार्यक्रमात। विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाबाबत महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू होती। विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू असल्याचं सुद्धा बोललं जात होतं। मात्र विरोधी पक्षनेतेपदावर आता शिवसेनेनं दावा केला असून अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नसल्याचं उद्धव ठाकरेंनी आता स्पष्ट केलेलं आहे। आज शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावरती दावा केलेला आहे आणि साहजिकच आहे, काँग्रेस असो राष्ट्रवादी असो महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल जी आहे ती आम्ही एकत्र करणार आहोत। पण आज मात्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्यांचं पालन करून लवकरात लवकर याचा निर्णय होईल। असा फॉर्म्युला वगैरे काही नाहीये आणि म्हणून मी म्हटलं की आम्ही एकत्रितपणाने पुढे जातो आहोत। बऱ्याच गोष्टी आहेत, जसं काही निवडणुका असतील काही असतील तर पुढे बघू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।